रख रख त्या रानातून थोडं होय वा काय झालं चालू होती का नाही? अरे तुला दमबीम आहे का थोडाफार? अरे डीपीचा बार झाला इथं काय चाललंय माझं? तू वय 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 चाललंय सारखं तुझं रे. हॅलो नितीन, काय झालं रे डीपीकडं? मला जरा बार झाल्यासारखा आवाज आलाय. हा बारच झालाय आता 8-15 दिवस अवघडच आहे आपल्याला. आता संध्याकाळी सगळ्यांना पैसे गोळा करावं लागतं ना डिप्पी भरून आणावं लागतं. काय राव माझं फार पीक जळायला लागले राव, लय अवघड झाले भाऊ. हा मस्त कराय तुमचं पण आता मी नाही काय करू शकत त्याला. काय झालं हो? काय त्या डीपी जाळ झाला राव, मोटर चालू आहे ना काहीच व्हाय ना, लय अवघड झाले, पिकं चालले जळायला. बरं असं करा त्या नवातात्याकडे जा आणि त्यांच्या डीपीवरून केबल घेता येते का तेवढं बघा. बरं बरं बघतो. अरे काय आज कसं काय येणं गेलं? असं झालंय नवातात्या, आमच्या डीपी झालाय बार, मोटर काय चालू आहे ना, म्हणलं तुमच्या डीपीवरून केबल टाकून नेऊ. हा म्हणजे आमच्या डीपी होऊ दे लोड आणि आमची बी टाका जाळून, तेच करायचंय का आता? ते काय जमायचं नाही बघ, जातो. काळ रात आली तरी पडलंस पान, डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाणं, याचा हात पाठीवर. काय हो काय म्हणले नवातात्या? नवातात्या म्हणले आमच्या डीपी पहिलाच लय लोड आहे आणि तुमची जर केबल टाकली तर आमची डीपी जळण, तुमचं तुम्ही बघा म्हणले काय करायचं ते. काय होईल मग या कांद्याचं? काय मित्री काय करू आता, डीपी बार झाला आपल्या, आता दुसरे आपल्याला टाकून द्यायला, लय डोक्याला सीन झालाय भाऊ आपल्याला. डिप्पीच बार झाला ना? हा ना डीपीच झालाय बार. मग एक काम करतो, बोला ना. मी फोन करतो विकिताला, बरं बरं आम्हाला सेपरेट डिपी द्या म्हणून. नाही करावंच लागणार नाही, कांदे जळून जाते नाही, काय राहिलायचं बघा ना. हॅलो. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू. शेतीला पाण्याशिवाय आणि श्रीगोंदा तालुक्याला पाचपत्यांशिवाय पर्यायच नाही. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर